राज्यात आज काळी दिवाळी साजरी करण्याचा पक्षाचा निर्णय। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तोकडी रक्कम। शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणार, शरद पवारांची माहिती। सरकारनं शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली। शेतकऱ्यांनी 1 तास दिवे बंद करून सरकारचा निषेध करावा, वडेट्टीवारांचं आवाहन। लवकरच भाजपमध्ये मोठं इन्कमिंग। सोलापुरातील 4 माजी आमदार भाजपत प्रवेश करणार। फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री गुप्त खलबतं। राजन पाटील, यशवंत मानेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याची माहिती। धाराशिवमध्ये भाजपा पाठोपाठ शिंदेंच्या सेनेचा एकला चलो रेचा सुरू। भाजपच्या हालचालीनंतर श्रीकांत शिंदेंकडून मुंबईमध्ये बैठक। आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना। राज्यातील 22 उपजिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर, तर 23 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी म्हणून बढती। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। निलेश घायवळने बेकायदेशीर ताबा मिळवलेल्या 10 सदनिका सील करण्याचे आदेश। परदेशात शिकणाऱ्या मुलाचं शैक्षणिक शुल्क घायवळनं कसं भरलं याचीही चौकशी होणार। गुजरात सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार। गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांकडे सादर। सोन्याच्या दरामध्ये 3,700 रुपयांची वाढ। सोनं 1,35,000 तर चांदी 1,78,000 प्रति किलो। नाशिक जिल्ह्यामध्ये आजपासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री बंद। दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांचा सुट्टी घेण्याचा निर्णय। कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। नाशिकमध्ये लढाऊ तेजस विमानाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। सर्वात हलके लढाऊ विमान, ताशी 2000 किलोमीटर वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता अशी या विमानाची वैशिष्ट्ये।